सिद्धूने ज्या कॉन्फिडन्सची खाले सिद्धूला त्याचा जाम पछतावा होते मला माहितीये का 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 काय बोलणं चाहींगा गुढीपाडवाच्या दिवसावरला गुढीपाडवाच्या संपला गुढीपाडवा हॅपी गुढीपाडवा गाईस. गुड मॉर्निंग गाईस, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग कुठला आहे तुम्ही बघितलं असेल थंबनेल वरून. गुढीपाडव्याचा ब्लॉग आहे. तर आज आहे गुढीपाडवाचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हॅप्पी गुढीपाडवा गाईस. तर आम्ही आज गुढी लावणार आहोत, त्याच्यासाठी मम्मी तयारी करत घेते. मम्मीने इथं हार बनवत घातलाय. ठीक आहे. आज सिद्धू पण घरीच आहे. सिद्धूला पण आज सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे. माझी परीक्षा चालू होती, परीक्षा झाली, नीट पार पाडली. आईने पिला चहा आणि मग आता गुढी बांधू आम्ही. मग तुम्हाला दाखवतो गुढी कशी बांधतात. हा दिलता म्हणून मी आज सकाळी जरा लवकर उठलो. मला वाटलं 3 दिवस पेपर दिला मी, जाम भयानक पेपर दिला. त्याच्या नंतर पण जर म्हणजे मला असं वाटलं 3 दिवस मी लगातार पेपर दिला. चौथ्या दिवशी मी आरामान उठीन झोपून पण नाही. मम्मीने उठवला, आवाज दिला, मग एकदा झोप उडली ती उडली. पण झोप आले अजून जरा हलकी आले. आंघोळ केल्यावर अजून काय खायला पिला नाही. आधी गुढी बांधू, मग कडुलिंबाचा पाला पण खायचा आहे, खाऊ. तर मी धरतो आता कशी बरोबर वाटते. नाही बारगळ नाही आले अजून. आता बाहेर ठेव. आम्ही कशी गुढी टांगवली, बरोबर टांगवले का सांगा तुम्ही. आत्या पण आले आज घरी. त्या बरेच दिवसांची आले घरा. आत्या पण बाहेर गेलेली म्हणून व्हिडिओ बनवतो. आरती तर लाईट लावू का. कपडे चेंज करायला तुम्हाला कपड उचकू का. तुमचं आंतरवस्त्र दाखवू का. तर मम्मीने आपल्याला हे ना दरवाजाला लावायला सांगले. कशी लावायची ते मला नाही माहिती. मी घेतले तसे. आता आपण त्या दरवाजाला पकड. गुढी बघा येते का आता. अजून पाया नाही पडलो, अजून आरती नाही केली, पूजा नाही केली. काय तर आता आम्ही पूजा करत घेतले. तुम्हाला पूजा दाखवतो कशी करतात. फुलान काय बोलणं चाहींगा गुढीपाडवाच्या दिवसावरला. गुढीपाडवाच्या संपला गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा गाईस. कंचा पाडवा. हा नाही काय कंचा पाडवा. गुढीपाडवा बोलते. गुढीपाडवा. सिद्धू घ्या आरती घे. जरा जवळच्या कर बाबा, जरा जवळच्या कर. हा पण मला एक सांग, गुढीचा प्रसाद ऐसा कडू न गोड कला असते. दोन्ही असावे. अरे पण कणाला असते यावं तर एक दे ना. एक दे माणसाला, एक खावायचे पंच. अरे एक पाला दे ना. आरोग्यासाठी चांगला असतो. मग खान ना. मी खात. हे खा, आरोग्यासाठी चांगलं असते. सिद्धूने ज्या कॉन्फिडन्सची खाले सिद्धूला त्याचा जाम पछतावा होते मला माहितीये का 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 तू जिल का पाणी बिनी नाही पिवायचा. अरे जिल ना. कसा वाटते तुला. आता पाणी पिला. आता जरा खतरू के खिलाडी 2026 मी ट्राय करायला झालं. कडुलिंबाचा पाला कैसा वाटला तुला. ओके राईट.
साक हॅप्पी गुढीपाडवा. दहा वेळा व्हिडिओ मी तिथं वॉक बनवतो. 10 वेळा मम्मी म्हणाली ही घे मम्मीची रांगोळी. आमच्या मम्मीची रांगोळी बघा. मम्मी दरवेळी अशी रांगोळी काढली ना मम्मीने का मम्मी मला सांगते का ही ब्लॉगमध्ये घे. पण मी काय ब्लॉगमध्ये घेतच नाही कारण की माझा ब्लॉग माझी वरती माझी मर्जी. मम्मी एक सांगण माझी चल ब्लॉग बनवते. भार्गवी आली भार्गवी. नीट नीट पाया पर नीट पाया पर चल नीट पाया पर. आरती बिरती करायची असते नीट पाया परायचं असते. सिद्धू कापूर लावून दे चल नीट पाया पर. आम्ही पडलो बाया तुझ्यावर का आम्ही लेट नाही उठत. आम्ही लवकर उठतो समजला ना. एक दिवस काय लवकर उठलो ज्यादा ज्ञान दिलेलं. कितीला उठले तू? तरी पण लवकरच उठले तू. उभा राहून आरती करायची असते. याला करायची असते क्या गुंडेवाणी गिरे तू. आता बस देव बोलला एवढीच आरती कर बस. पेपर आणि पास व्हायचे या मागला ना म्हणून लगेच तो विधला माहितीये का. म्हणून पेपर कसे माहिती आहे. ती पाया पडत होती तिने मनात मागला माझा पेपर चांगला मार्क दे लगेच तो दिवा विधला. मेन काम तर आता बाकी आहे. आम्ही खालाय दोघावी 2-2 खाला. एक खा ना साखर खा लगेच. एक अख्खा हा चल दाखव काही काही घेतलाच नाही. यो काय प्रसाद घेतले का तू? अख्खा एक पाला तर खा. तिने जरासा घेतला फक्त. यो घे यो खा. यो तुला तुटलेला फुटलेला दिले. सिद्धूनी 2 खाले एकदम. आवरा खा चाव. आकर साखर नको साखर नको. अरे साखर नको. तो शिट यार. पाय पडा पैसे पास. नाही हॅपी म्हणजे सिद्धू पाय पडता मी. पहिला मला जास्त पाया पडला जास्त पैसे वाटते. चुकीच्या 2 वेळा पडलो. नाही बस 500च भेटतील. ओव्हर ऍक्टिंग का 500 रुपये कट करतो. भार्गवी पायपड भार्गवी. अरे यो फायदा असते असा नीट पाया परत पाया Ready to discover it? The best places in Kenya. केनिया सॉरी. आता वाटतं डायरेक्ट स्विच टेलिपोर्ट मारला. Second largest city. Located along the country's southeastern coast, Mombasa is a gateway to the Indian Ocean. Rich in culture and boasting a fascinating mix of African, Arab, घराचा The city has an important trade site, has been a major trading center for centuries. People from Africa, कोण नाव सांग तुझं? बाबू हा the city हॅपी गुढीपाडवा. बोल हॅपी गुढीपाडवा. आता बघा
आता अशी तोंड तिकडे करते ना, आता बघते तिची मजा बघा. आता काय चल बघ बघ ते बघ ते बघ ना. आता काय चल आता काय एकदम नाइंसाफी कर रहा है. मुक्या प्राण्यांच्या बरोबर खेळते, तुला अशी लाज नाही वाटत? काय करताय? मी तर दिता ना, तू बस बस बस. एक दो बचा है वो खत्म कर ले. टाक तवा खान मी जरासा टाक एकदम. What a stretching, man. What a nice stretching. Oh girl. चल. तर गुढीपाडवा स्पेशल तुम्हाला मम्मीने बनवलेला हो. लंच दाखव. दिवाळी दाखवून गुढीला दाखवलंच नाही. पुरी, पनीरची भाजी, बासुंदी आणि हे वाटते श्रीखंड आहे. सिद्धूनी नाही खाला पाहिजे, इथंच राहते साईडला. हे बरोबर आहे. ही बासुंदी, ही पुरी यो इथंच राहते. तर तुला नाही खाला पाहिजे रे. तुम्ही आज ऑरेंज नाही खावं लागेल. तुझे राशीन नाही ना आज. मी वाचला पेपर. मला एक खास बनवून दाखवतो पुरी ना अमृतचा. मस्त असं चावून दाखव. जरा तोंड मिठात दाखव. एकदम ना कॉम्पॅक्ट वाटते नाही का? चेक करून दे म्हणा. मी नाही घेता आहे. यांनीच आणले मी नाही आणला. यांनी आणले. बघा शूज बघ कशी आहे जरा. त्याच्या समोर बोलला. डॉक्टर सॉफ्ट नाव आहे ना. डॉक्टर एक्स्ट्रा सॉफ्ट. ठीक आहे. शूज घेऊन आलो मी घरी आणि तुम्हाला दाखवतो काय शूज आहे. शूज एक मिनिट घालूनच दाखवतो कसे शूज आहेत. भारी दिसतात. मी तुम्हाला दाखवतो माझे शूज कसे आहेत. एक मिनिट. सो कम्फर्टेबल गाईज. तुम्ही बघू शकता. खूप असा मला त्रास नाही होत. तुझं छान मला. ओ माय गॉड. घरान बूट घालून घुसले. निघ 700 रुपये दे ना बुटात. एक मिनिट पैसे दे ना. बुट्टा तू नाही घेतले. पैसे तू देणार होता. मी तर फक्त हवेन उडवलेला. ये बाईक शिकवायला माझ्याजवळ. मी फक्त तुला हवेनच उडवलेला. तुला बाईक शिकवली ना तर बाबूनी मला गिफ्ट दिली. ही मी नाही आणली. त्यांची काल्लेरला त्याला जिमला लावला. जिम लावले ना. तर आज आहे डे 2 आणि हा मी ब्लॉग दुसऱ्या दिवशी चालू करतो. कारण की तुम्हाला सांगणार होतो मी का मी बुटं कशाला घेतल्यात. मी बुटं घेतल्यात कारण की मी आजपासून लावली जिम लावली. फायनली जिम लावली मी. आणि मग मी तुम्हाला दाखवतो जिमला गेल्यावर. म्हणजे दाखवू शकतो का नाही माहीत नाही. आधी बघतो कसा काय जिममध्ये गेल्यावर. मग जमला तर तुम्हाला दाखवीन मी काय करेन. तसं तर आजचा पहिलाच दिवस आहे. वॉर्मअपच करायला लावल मला. अजून काही नाही करायला लावणार. मी तुम्हाला दाखवीन. म्हणजे मला जमला तर मी तुम्हाला दाखवीन आज काय करायला लावल काय नाही करायला लावणार. वॉर्मअपच करायला लावलं त्या तुम्हाला माहिती आहे. तर चला आता जाऊ डायरेक्ट जिममध्ये. बाय.